जय श्री स्वामी समर्थ. आज आपण बघणार आहोत, काळे कपडे घालावे की नाही? विज्ञान, अध्यात्म आणि मानसशास्त्र काय सांगते? तुम्ही कधी विचार केला आहे का, की लोक शुभ कार्यात काळे कपडे का घालत नाहीत? लग्न असो, पूजा असो किंवा कोणताही मंगल प्रसंग. घरातील मोठी माणसे लगेच म्हणतात, काळे कपडे घालू नकोस. पण हा नियम का बनला? खरोखरच काळा रंग अशुभ आहे का? की हा फक्त अनेक वर्षांपासून चालत आलेला समज आहे? जर काळा रंग वाईट असेल, तर देवाच्या काही मूर्त्या काळ्या दगडात का घडवल्या जातात? काळा दोरा, काळा टिळा आणि काळे मणी नजरेपासून वाचवण्यासाठी का वापरले जातात? आणि जर काळा रंग चांगला असेल, तर शुभ कार्यात तो का टाळला जातो? आज आपण कोणत्याही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणार नाही आणि कोणत्याही परंपरेची थट्टाही करणार नाही. आपण हा विषय 3 दृष्टिकोनातून समजून घेणार आहोत. पहिला, विज्ञान काय सांगते? दुसरा, मानसशास्त्र काय सांगते? आणि तिसरा, अध्यात्म आणि भारतीय परंपरा काय सांगते? शेवटी तुम्ही स्वतः ठरवाल की काळे कपडे कुणी घालावेत, कुणी टाळावेत आणि कोणत्या प्रसंगी कोणता रंग योग्य ठरतो. आता बघूया विज्ञान काय सांगते. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या. काळा रंग हा जादू नाही आणि पांढरा रंग ही चमत्कार नाही. विज्ञानानुसार काळा रंग म्हणजे अशी पृष्ठभाग जी जवळजवळ सर्व प्रकाश शोषून घेते. म्हणून काळ्या वस्तू उन्हात लवकर गरम होतात. याचा अर्थ असा नाही की काळे कपडे घातले की मन आपोआप नकारात्मक होते. असा कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही की काळे कपडे घातल्यामुळे माणूस वाईट, दुर्दैवी किंवा नकारात्मक बनतो. पण विज्ञान हेही सांगते की रंगांचा आपल्या मनावर काही प्रमाणात मानसशास्त्रीय प्रभाव होऊ शकतो. उदाहरणार्थ घेतलं तर लाल रंग ऊर्जा, उत्साह आणि सतर्कता वाढवू शकतो. निळा रंग शांतता आणि स्थिरतेची भावना देऊ शकतो. हिरवा रंग निसर्गाची आठवण देऊ शकतो आणि काळा रंग अनेक लोकांमध्ये आत्मविश्वास, अधिकार, गंभीरता आणि गूढतेची भावना निर्माण करतो. म्हणूनच न्यायाधीश, वकील आणि व्यावसायिक आणि मोठ्या कंपन्यांचे अधिकारी काळ्या रंगाचा वापर करतात. म्हणजे विज्ञान काळ्या रंगाला वाईट म्हणत नाही. आता बघूया मानसशास्त्र काय सांगते. तुम्ही पाहिलं असेल, जेव्हा एखादी व्यक्ती काळे कपडे घालते, तेव्हा ती अनेकदा अधिक आत्मविश्वासाने चालते. हे कपड्यांमुळे नसते, तर त्या रंगाशी तुमच्या मनाने जोडलेल्या अर्थामुळे असते. म्हणजे रंगापेक्षा आपल्या मनाची धारणा अधिक प्रभावी ठरते. आता बघूया अध्यात्म काय म्हणते. भारतीय अध्यात्मात अनेक रंगांची एक वेगळी ऊर्जा आणि प्रतिकात्मकता सांगितली आहे. पांढरा रंग शुद्धता दाखवतो, पिवळा रंग ज्ञान, केशरी त्याग, लाल रंग शक्ती दाखवतो, काळा रंग गूढता, संरक्षण, अंतर्मुखता आणि काही परंपरांमध्ये वैराग्य हेही दाखवतो. म्हणूनच शुभ कार्यांमध्ये आनंद, प्रकाश आणि मंगलतेचे प्रतीक असलेले रंग वापरले जातात. याचा अर्थ काळा रंग वाईट आहे असा होत नाही. तो फक्त त्या प्रसंगांच्या भावनेशी जुळत नाही असे अनेक परंपरांमध्ये मानले गेले आहे. मग काळे कपडे कोणी घालावेत? ज्यांना आत्मविश्वास वाढवायचा आहे, ज्यांना साधेपणा आणि गंभीरता आवडते, किंवा ज्यांना काळा रंग मनापासून आवडतो, किंवा व्यावसायिक बैठका, कार्यालयीन काम किंवा औपचारिक प्रसंग. काळे कपडे कधी टाळावेत? जर तुमच्या कुटुंबात किंवा परंपरेत शुभ कार्यात काळे कपडे न घालण्याची प्रथा असेल, तर त्या भावनेचा आदर करणे योग्य ठरू शकते. उन्हाळ्यात तीव्र उन्हात दीर्घकाळ राहायचे असल्यास काळे कपडे अधिक उष्णता शोषू शकतात. त्यामुळे हलक्या रंगाचे कपडे अधिक आरामदायी ठरू शकतात. तर असं म्हणता येईल की काळा रंग हा पूर्णपणे शुभ आहे ना पूर्णपणे अशुभ. रंगांपेक्षा मोठी गोष्ट म्हणजे तुमचे मन, तुमचे विचार आणि तुमची चेतना. जसा विचार तशी ऊर्जा, जशी चेतना तसे जीवन. रंग फक्त बाहेर दिसतात, पण माणसाचे खरे व्यक्तिमत्व त्यांच्या अंतर्मनाच्या रंगाने ओळखले जाते. आजसाठी इतकेच. जय श्री स्वामी समर्थ.